चला मित्रांनो, भूरूपामधलं सर्वात शेवटचं भूरूप येतं मैदान. आपण बघितलेलं आहे अगोदरच की या ठिकाणी हे मैदानी प्रदेश असतो, उंचावरचा सकल भाग म्हणजे पठारी प्रदेश असतो आणि उंच उंच आणि तीव्र उताराचा भाग म्हणजे पर्वतरांगा असतो. बरोबर आहे. या पर्वतरांगा आहे, हा पठारी प्रदेश आहे आणि हा मैदानी प्रदेश. पर्वत म्हणजे एका बाजूला उंच आणि दुसऱ्या बाजूला तीव्र उताराचा भाग असतो, ज्याची उंची 1000 मीटरपेक्षा जास्त असते. ठीक आहे. पठार म्हणजे 300 मीटरपेक्षा अधिक उंचीचा आणि 1000 मीटरपेक्षा कमी उंचीचा आणि सकल भाग असतो हा. आणि मैदानी प्रदेश म्हणजे 300 मीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी उंचीचा भाग आणि सकल भाग असतो, त्याला म्हणायचं मैदानी प्रदेश, प्लेन्स. तर व्याख्या अशी केली जाते, नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या जमिनीच्या सकल भागास मैदान म्हणतात. तर अशा पद्धतीनं मैदानी भाग हा खालचा भाग येत असतो. ठीक आहे. जमिनीलगतचा भाग येतो असतो, हा थोडा समुद्र किनाऱ्यापासून वरचा भाग आहे, हा समुद्र किनाऱ्यापासून खूप उंच भाग आहे. मग आता आपल्याला माहिती आहे या भागाचं वैशिष्ट्य काय, तर या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं जास्त तापमान असतं. हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. इथं गाळाचा मैदानी प्रदेश असतो बघा, सुपीक मैदानी प्रदेश आहे. इथं कृषी उत्पादन जास्त घेतलं जात असतं बघा. इथं लोकसंख्या जास्तीत जास्त राहते. इथं रेल्वे रस्त्याचं जाळं जास्त असतं. ठीक आहे. इथं कृषीवर आधारित उद्योगधंदे जास्त आहे. ठीक आहे. या भागात पाऊस कमी असतो. तर हे सगळं वैशिष्ट्य या ठिकाणचे येत असतं बघा. तर नैसर्गिकरित्या निर्माण झालेला जमिनीचा सकल भाग म्हणजे मैदानी प्रदेश आहे. जगात जेवढी लोकसंख्या राहते त्यातली 50% अधिक लोकसंख्या मैदानी भागात राहते आणि मेजॉरिटी मैदानी भाग हा किनारपट्टीजवळ असतो किंवा खंडांतर्गत असतो. तर किनारपट्टीवरती जगातली 50% लोकसंख्या खंडांतर्गत भागात आणखीन विचार करू शकतं. भारताचा जर विचार केला तर भारताच्या उत्तरेकडच्या मैदानी भागामध्ये भारतातल्या एकूण लोकसंख्येच्या 40% लोकसंख्या केंद्रित झालेली. तर यावरूनच मैदानी प्रदेश किती महत्त्वाचे ते लक्षात येऊन जाईल. मग आता मैदानी प्रदेशाचं या ठिकाणी लोकवस्ती जास्तीत जास्त केंद्रित होण्याचं प्रमुख कारण एकच आहे, सुपीक गाळाचे मैदानी प्रदेश असतो. इथं 12 वाहणाऱ्या नद्या असतात शक्यतो आणि त्यामुळं होतं काय की पाण्याचा पुरवठा होतो. सुपीक मैदानी भाग असल्यामुळं कृषी उत्पादन पण चांगलं येतं आणि प्रमुख अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जात असल्यामुळं लोकवस्ती या पट्ट्यामध्ये केंद्रित झालेली आहे आणि म्हणून या पट्ट्यामध्ये रोजगार पण आहे. या पट्ट्यामध्ये रेल्वे रस्ते जाळं पण असतं, उद्योगधंदे पण असतात. उद्योगधंद्यातूनही रोजगार मिळतो, वाहतुकीच्या जाळ्यातूनही रोजगार मिळतो, त्याच्यानंतर तुमच्या आपलं शेतीतूनही रोजगार मिळतो. उत्पादकता पण चांगली असते. आपलं भारतातलंच जर विचार केला तर भारतातलं जेवढं उत्पादन होतं त्यातलं 60 ते 70% उत्पादन एकट्या मैदानी प्रदेशातून होतं अन्नधान्याचं. म्हणून मैदानांना अन्नधान्याचा कोठारी प्रदेश असंही म्हटलं जात असतं. तर अशा पद्धतीनं हा मैदानी भाग येत असतो. तर या भागाचं आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की मैदानाची निर्मितीचं कारण काय. तर मैदानाच्या निर्मितीचे जे कारण आहे ते दोनच कारणं या ठिकाणी सांगता येतील. एक आहे रचनात्मक कारण असतं बघा आणि दुसरा आहे संचयनात्मक. अशी दोन कारणं आपल्याला या ठिकाणी देता येईल. रचनात्मक कारण म्हणजे कुठलं कारण ते लक्षात घ्या. रचनात्मक कारण म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागातल्या हालचालीमुळे एखादा भाग जर खाली खचत झाला असेल, जास्त उंचीचा असेल, खाली येत चालला तर त्यातून मैदानाची निर्मिती होते. आता उदाहरणार्थ आपण कोकणचा मैदानी प्रदेश बघा, पठारी प्रदेश होता, अंतर्गत भागातल्या हालचालीमुळे कोकणचा प्रदेश खाली खचत खचत गेलेला आहे. एका कालखंडात त्याची उंची 800-900 मीटर होती, खाली खचत खचत जाऊन आज 300 मीटरपेक्षा कमी उंचीचं झालेलं आहे. किनारपट्टीवर तर 15 मीटरपर्यंतचे आणि यातून मग कोकण किनारपट्टी असू द्या, पश्चिम किनारपट्टी असू द्या, भारताची पूर्व किनारपट्टी असू द्या, खाली खचत 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 जातच निर्माण झालेले आहे. तर त्याला रचनात्मक कारण कारणीभूत असतं बघा. ठीक आहे. भूअंतर्गत भागातल्या जी हालचाली आहे त्या हालचालीमुळं
मैदानाची निर्मिती होते. जसं वरच्या भागाने वरच्या डायरेक्शन हालचाली असेल तर पठाराची निर्मिती होते, त्याच पद्धतीनं खालच्या बाजूने जर हालचाली होत असतील तर मैदानाची निर्मिती होते. पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी आपला हा पठारी प्रदेश होता, परंतु हालचालीमुळे खाली खचत जाण्याची प्रोसेस चालू झाली आणि आज याची उंची 300 मीटरपेक्षा कमी झालेली असल्यामुळे त्यातून मैदानाची निर्मिती झालेली आहे. यालाच म्हणायचं रचनात्मक मैदान. ठीक आहे. आणि दुसरं येतं संरचनात्मक मैदान किंवा संचयनात्मक मैदान म्हणतो आपण. आता संचयन म्हणजे नदीने आणलेल्या गाळाचं संचयन होऊन मैदानी प्रदेश तयार होणे, हिमनदीने आणलेल्या गाळापासून मैदानी प्रदेश तयार होणे किंवा वाऱ्याने आणलेल्या गाळापासून मैदानी प्रदेश तयार होणे. म्हणजे आता संचयन कार्य करणारे 3 बाह्य कारक आहेत. कुठली कुठली? नदी, हिमनदी आणि वारा. ठीक आहे. आणि यांच्यापासून मग या ठिकाणी मैदानी प्रदेश तयार होतो. मग आता वाऱ्यापासून जो काय मैदानी प्रदेश तयार होतो तो वाळवंटी पट्ट्यामध्ये, कारण वाऱ्याचं प्रभावी कार्य त्या ठिकाणी चालतं बघा. हिमनदीचं जे काही मैदानी प्रदेश तयार होतो तो एक तर शीत कटिबंधामध्ये तयार होत असतो. शीत कटिबंधामध्ये समुद्रापर्यंत हिमनद्या वाहत येत असतात. आणि नंतर मग उष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध, या भागामध्ये नदीने आणलेल्या गाळापासून मैदानी प्रदेश तयार होत असतो. तर या पद्धतीनं मैदानाची सरळ सरळ 2 भाग लक्षात घेतले पाहिजेत. आणि मग यावरून एक लक्ष देऊन जाते, एक तर किनारपट्टीवरती मैदानी प्रदेश असेल किंवा नदी खोरे, हिमनदीचे खोरे किंवा वारा वाहत असणाऱ्या वाळवंटी पट्ट्यामध्ये मैदानी प्रदेश असेल. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रदेश येतो नदीपासून तयार झालेला आहे. आणि म्हणून जगातल्या प्रमुख नद्या लक्षात जरी घेतल्या तरी लक्ष देऊन जातं की मैदानी भाग महत्त्वाचं कोणत्या ठिकाणी. एक तर किनारपट्टीवर आहेच आणि म्हणून किनारपट्टीवरती जगातली 50% लोकसंख्या राहते. यावरूनच लक्षात घेतलं पाहिजे की किनारपट्टीला महत्त्वाचं स्थान काय आहे. महत्त्वाचं स्थान याकरता आहे की किनारपट्टीवरती एक तर दमट हवामान असतं. दमट हवामानामुळे दिवसाचं तापमान खूप जास्त वाढत नाही, रात्रीचं तापमान खूप कमी पण होत नाही. दिवस आणि रात्रीच्या तापमानातला फरक कमीत कमी असतो. त्याच पद्धतीनं उन्हाळ्यातलं तापमान खूप जास्त वाढत नाही आणि हिवाळ्यातलं तापमान खूप कमी पण होत नाही. त्यांच्यातही फरक कमीच कमी असतो. म्हणजे थोडक्यात सम हवामान या पट्ट्यामध्ये असल्यामुळं मानवी जीवनासाठी आवश्यक असलेलं तापमान येते. आणि म्हणून या पट्ट्यामध्ये लोकवस्ती दाट आहे, जास्त आहे. आणि नंबर 2, किनारपट्टीजवळचा जो भाग असतो हा गाळापासूनच बनलेला आहे. कारण नद्या सागराला येत असताना मग नदीने आणलेला गाळ बराच किनारपट्टीवर संचित होतो आणि यातून मग सुपीक प्रदेश तयार होतो, ज्या ठिकाणी कृषी उत्पादन घेतलं जात असतं. कोकण किनारपट्टीमध्ये खलाटीचा जो पट्टा आहे एकदम किनाऱ्याला लागून, तो गाळापासूनच बनलेला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जात असतं, तांदळाचं उत्पादन घेतलं जात असतं बघा. तर तसंच वरच्या भागातून येणाऱ्या नद्यांमुळे सुद्धा मैदानी प्रदेश तयार होतो आणि कृषी उत्पादनासाठी हा अतिशय पोषक प्रदेश असतो. म्हणून अन्नधान्याचे कोठारी प्रदेश म्हणजे मैदानी प्रदेश असतो. आणि ह्या मैदानी प्रदेश ओळखण्याचा एक खूणगाठ म्हणजे नद्या असतात. मग आता जगातल्या प्रमुख नद्या कुठल्या कुठल्या त्या नद्या लक्षात घ्यायच्या आहे आपल्याला. आता जगाचा नकाशा आपल्या समोर आहेत. जगाच्या नकाशातल्या मग आता पहिली नदी या ठिकाणी इथिओपियन्स डोंगररांगा येत असतात बघा. या इथिओपियन्स डोंगररांगेतून उगम पावणारी नदी आहे नाईल नदी. वरच्या दिशेने अशी वाहत जात असते ती आणि इजिप्तमध्ये नंतर मग भूमध्य सागराला जाऊन मिळत असते. ही नदी येते नाईल. जगातली 6690 किलोमीटर हिची लांबी आहे. जगातली सर्वाधिक लांबीची नदी आहे नाईल नदी. उत्तर वाहिनी उत्तर दिशेने वाहत असते. दक्षिण सुदान, उत्तर सुदान, इजिप्त या देशातून वाहत जात असते. थोडक्यात आफ्रिकेचा वरचा भाग महत्त्वाचं काम करतो बघा. याच्यात इजिप्तवरती मोठं धरण बांधलेलं आहे बघा. याचं नाव आहे आस्वान धरण. हे जगातलं आता 2ऱ्या क्रमांकाचं मोठं धरण येत असतं. अगोदर 1 नंबरला होतं पण आता चायनातलं 1 नंबरला आलंय आणि हे 2ऱ्या नंबरवरती आहे. ठीक आहे. ही आफ्रिका खंडातली मेन नदी आहे आणि जगातली सर्वाधिक लांबीची नदी आहे. दुसरी नदी येत असते कांगो नदी, जी तर कांगो देशामध्ये उगम पावते आणि अशा पद्धतीने वाहत जात असते. ठीक आहे. ही विषुववृत्ताला 2दा स्पर्श करणारी नदी येत असते बघा, कांगो. आणि विषुववृत्तावरून वाहत असल्यामुळे विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये रोज दुपारी 2 ते 4च्या दरम्यान पाऊस पडत असतो.
आणि प्रचंड पाऊस पडत असतो. त्यामुळे साहजिकच हे सगळं पाणी या नदीला जात असतं. ठीक आहे, म्हणून ही नदी एक महत्त्वाची आहे. विषुववृत्ताला 2दा स्पर्श करणारी आणि भरमसाठ पाणी वाहून नेणारी नदी येते. त्याच्यानंतर ॲमेझॉन नदी, ॲमेझॉन नदी आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये. इथे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की अँडीज पर्वतरांग आहे आणि ही नदी या भागातून वाहत जात असते. अशी ब्राझीलमधून वाहत जाते आणि इथं अटलांटिक महासागराला जाऊन मिळत असते. ॲमेझॉन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी आहे. 6300 किलोमीटर लांबी येते. ठीक आहे, दक्षिण अमेरिका खंडातून वाहत असते. विषुववृत्तीय पट्ट्यातूनच वाहते, त्यामुळे या नदीला सुद्धा प्रचंड पाण्याचा पुरवठा होतो. आणि रुंदीला विचार केला तर जगातली सगळ्यात मोठी नदी आहे. रुंदीनं सगळ्यात मोठी नदी ॲमेझॉन आहे, लांबीनं सगळ्यात मोठी नदी नाईल आहे. तर ही रुंदीनं सर्वात मोठी आहे. नदीच्या मुखाजवळ जवळपास नदीचं पात्र 4 किलोमीटर लांबीचं रुंद आहे. ठीक आहे, ती इतकी प्रचंड नदी येते. आणि जगात जेवढ्या पाणी वाहून येणार नदी आहे त्यातलं 20% पाणी जगाच्या एकटे ॲमेझॉन नदी वाहून जात असते बघा. म्हणून सर्वाधिक पाणी वाहून येणार नदी आहे नंबर 1, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी आहे नंबर 2. आणि या नदी खोऱ्यामध्ये एक पंचमांश जवळपास वनाचं केंद्रीकरण झालेले आहे जगातल्या. तर सर्वाधिक दाट वनाचा पट्टा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा येत असतो. तर हे 2-3 वैशिष्ट्ये ॲमेझॉन नदीच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. तर ही नदी येते दक्षिण अमेरिका खंडात. त्याच्यानंतर उत्तर अमेरिका खंडामध्ये महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत, इथं रॉकी पर्वत आहे, इथून वाहत जाणारी नदी येते कोलोरॅडो. ठीक आहे, ही पश्चिम वाहिनी नदी आहे. रॉकी पर्वतातून उगम पाहून कोलोरॅडो पठारावरून कोलोरॅडो नावाच्या वाळवंटी भागात जाऊन मिळत असते. हिचं वैशिष्ट्य आहे ही सर्वात खोल घळई तयार करते अशी. ठीक आहे, याला गळई म्हणतो आपण. ठीक आहे, गळई म्हणा किंवा ग्रँड कॅनॉन म्हणतो आपण त्याला. जगातली सर्वात खोल घळईतून वाहणारी नदी कुठली असेल तर ही कोलोरॅडो आहे. भारतातली विचारलं तर नाईल आहे, महाराष्ट्रातली विचारली तर तापी. तर ही एक नदी एक लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर इथे ॲप्लेसियस पर्वतरांग आहे. ॲप्लेसियस पर्वतरांगेतूनच उगम पाहून वाहत जाणारी नदी अशी मिसिसिपी. ही एक नदी लक्षात ठेवा. जगातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी आहे. हिची लांबी 6200 किलोमीटर लांबी येते. उत्तर अमेरिका खंडातून ॲप्लेसियस पर्वतातून उगम पाहून मेक्सिकोच्या आखातात जाऊन मिळत असते बघा. आणि या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे या मेक्सिकोच्या आखातातून बरेच चक्रीवादळ वरच्या दिशेने जात असतात. ठीक आहे, आणि त्यामुळं या चक्रीवादळामुळं प्रचंड पाण्याचा पुरवठा या नदीला होत असतो. आणि या नदीच्या प्रचंड पाण्याच्या पुरवठ्यामुळं मेक्सिकोच्या आखातातून एक सागर प्रवाह निर्माण होऊन पूर्वेकडे वेगानं वाहत जातो. त्याला गल्फचा प्रवाह म्हणतो आपण किंवा आखाती प्रवाह म्हणत असतो. तर अशा पद्धतीने ही एक नदी आहे. सर्वाधिक चक्रीवादळ येणारा नदी खोरं म्हणून हे नदी खोरे ओळखलं जात असतं. तर ही मिसिसिपी नदीचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. इकडे युरोप खंडामध्ये जास्त लांबीच्या नद्या नाही बघा. इथून ज्या महत्त्वाच्या नद्या येतात त्यामध्ये डॅन्यूब नदी महत्त्वाची एक, फ्रान्स वगैरे भागातून वाहते. दुसरी नदी येते जर्मनीतून वाहणारी राहीन नदी. ठीक आहे, आणि इकडच्या बाजूनं वाहत जाणारी नदी आहे व्होल्गा नदी. या युरोप खंडातल्या महत्त्वाच्या नद्या येतात. युरोप खंडातली सर्वाधिक लांबीची नदी येते व्होल्गा नदी. ठीक आहे, जी कॉकेशस पर्वताच्या डायरेक्शननं वरच्या दिशेनं वाहत जात असते. तर डॅन्यूब, राहीन आणि व्होल्गा या 3 नदी लक्षात ठेवा युरोप खंडातल्या. आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडामध्ये आपल्याला इथं माहिती आहे की इथं डोंगररांग आहे हिमालयन, इथं कुनलुन डोंगररांग आहे आणि इथूनच उगम पावते यांगत्से नदी अशी. ठीक आहे, ही दक्षिण चीनमधून वाहणारी नदी आहे. ही आशिया खंडातली सर्वाधिक लांबीची नदी आहे. हिची लांबी 5800 किलोमीटर आहे. आणि या नदीवरती चीनमध्ये 3 गॉर्जेस नावाचा मोठा प्रकल्प येतोय. जगातलं सर्वात मोठं धरण हेच आहे 3 गॉर्जेस.
भारतातल्या सगळ्या नद्यातून जेवढी वीज निर्माण होते, जलविद्युत निर्मिती होती, तेवढी एका धरणातून निर्माण होते, धरणातल्या पाण्यापासून निर्माण होते. तर ही यांगत्से नदी, चीनची सर्वात प्राचीन संस्कृती या नदीच्या काठालगतच विकसित झालेली, त्याला आपण चिनी संस्कृती म्हणत असतो. त्याचबरोबर या वरच्या भागातून वाहत जाणार नदी आहे हो हँग हो. चिनी भाषेत याचा अर्थ होतो पिवळी नदी, कारण या नदीचं पाणी पिवळसर रंगाचं असतं. याच्या पलीकडून जर बघितले तर मंगोलिया आहे. मंगोलियामध्ये गोबीचे वाळवंट आहे आणि या वाळवंटी भागातून जे वारे वाहतात त्या वाऱ्यामुळे वाळवंटातील रेतीचे कण पुढं लोटले जातात, नदीचं पात्र भोवतालच्या पट्ट्यामध्ये संचित होतात. त्यालाच लोएस म्हणतो आपण. पिवळ्या रंगाच्या मातीच्या कणांना म्हणायचं लोएस. आणि इथं मोठ्या प्रमाणात लोएसचा सकल मैदानी प्रदेश तयार होतो. मग त्या मातीच्या कणाचे रंग पिवळा असल्यामुळं नदीतलं पात्रातलं पाणी आपल्याला पिवळ्या रंगाचे दिसते, म्हणून या नदीला होयांग हो किंवा पीत नदी किंवा पिवळी नदी म्हणतो. आणि ही नदी इथे पॅसिफिक महासागराला जिथं जाऊन मिळते तिथल्या सागराला पिवळा सागर म्हणत असतो. तर अशा पद्धतीने ही नदी आहे. ह्या नदीमुळे प्रचंड नुकसान करते, जीवित आणि वित्त हानी करते चीनचे, म्हणून या नदीला चीनचे दुःखाश्रू असंही म्हटलं जात असतं. तर ह्या चीनमधल्या नद्या लक्षात घेतल्या पाहिजे आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया खंडातल्या प्रमुख नद्यांमध्ये इथं आपण बघितलेले ग्रेट डिवायडिंग डोंगररांगा येत असतात आणि या ग्रेट डिवायडिंग डोंगररांगेमधूनच उगम पावते मरे नदी, दक्षिण दिशेने वाहत जात असते. अशी ही सगळ्यात मेन नदी येत असते. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी नदी कुठली असेल ते मरे नदी येत असते आणि हिचंच उपनदी आहे डार्लिंग, म्हणून याला मरे डार्लिंगचे नदी खोरे म्हणतात. तर मरे डार्लिंगची नदी खोरे कुठं असेल तर ऑस्ट्रेलिया खंडात आहे. ग्रेट डिवायडिंग डोंगररांगेतून उगम पावते आणि इकडं इंडियन ओशियनला म्हणजे हिंदी महासागराला जाऊन मिळत असते. आणि मग भारतातल्या नद्या तर आपल्याला माहीतच आहे. भारतातल्या प्रमुख नद्यांमध्ये इथून उगम पावून वाहत जाणार नदी आहे ब्रह्मपुत्रा, इथूनच उगम पावून अशी वाहत जाणार नदी आहे सिंधू, हिमालयातूनच उगम पावून वाहत जाणार नदी आहे गंगा. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं नर्मदा आहे, तापी आहे, गोदावरी आहे, महानदी आहे, कृष्णा येते, कावेरी येते असते. या भारतातल्या प्रमुख नद्या आहेत जे आपण भारताच्या भूगोलामध्ये बघितलेल्याच आहेत. तर अशा पद्धतीनं हे सगळे नदी खोऱ्याचे एरिया आहे. नदीने आणलेल्या गाळापासून तयार झालेला सकल मैदानी प्रदेश, मग त्या मैदानी प्रदेशांना नदीचं नावही देण्याच्या पद्धती आहे. जसं गंगा नदीचा मैदानी प्रदेश, सिंधू नदीचा मैदानी प्रदेश, यांगत्से नदीचा मैदानी प्रदेश. तर अशा पद्धतीनं हे नावं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. तर थोडक्यात भूरूप 3 प्रकारची आहे, मैदान, पठार आणि पर्वत. ही तिन्ही प्रकारची भूरूपाची माहिती, एवढा जो डाटा आहे एवढा डाटा लक्षात ठेवायचा आहे. एवढ्या डाटामध्ये फॅक्च्युअल डाटाबद्दलच प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहे. तर त्यामुळे साहजिकच कोणत्या देशामध्ये किंवा खंडामध्ये कोणत्या नद्या आहेत, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे ते एवढं लक्षात घ्यायचं. तर अशा प्रकारचे हे एक टॉपिक येत असतो ज्याला म्हणायचं आपण भूरूप आहे.